ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये फायनली साक्षी सोबत प्रियाची पण रवानगी जेलमध्ये झाली. हो, आणि एकाच दगडात अर्जुनने दोन तीर मारलेले आहेत. कारण प्रिया आणि साक्षी यांनी एकमेकांच्या विरोधातच साक्ष दिलेली आहे आणि त्यामुळे जो काही धमाका घडलाय किंवा या धमाक्यानंतर ज्या काही गोष्टी उलगडल्यात त्या सगळ्या सगळ्या पाहूया आणि स्वतः रवी कोणतंही ऑब्जेक्शन न घेता तिकडे बसून राहिलेत हतबल होत. त्यांनी या सगळ्यामध्ये आता कोणतंही आपण ऑब्जेक्शन घ्यायचं नाही हे मनानेच ठरवलेलं आहे. कारण काहीही झालं तरी सुद्धा खोटारड्या प्रियाचं खोटारडं सत्य त्यांच्या समोर आलेलं आहे आणि हे सत्य काय आलंय किंवा सगळ्या गोष्टी काय घडल्यात आणि त्यानंतर साक्षी आणि हिची मोठी साक्ष म्हणजे मोठा जो काही आय विटनेस आहे त्याने काय सांगितलंय, खरं तर त्या रात्री भयंकर दृश्य कसं उलगडलंय हे सगळं सगळं याच्यामध्ये पाहूया. नक्की त्या रात्री असा काय प्रकार घडला होता की ज्याच्यामुळे आता इकडे त्या आय विटनेसने दिलेल्या साक्षीमुळे प्रियाला सुद्धा जेलमध्ये जावं लागलंय. हो, साक्षी सोबत प्रिया जेलमध्ये गेले. नक्की काय घडलंय, प्रियाला का जेल झाले, काय सत्य आपल्याला माहिती नाहीये, काय सत्य अर्जुनला माहित नव्हतं जे साक्षीदारांनी सांगितलं, सगळं पाहू. दामिनीने आधीच पढवून पाठवलेलं असतं ते म्हणजे साक्षीला. साक्षीला दामिनीने सांगितलेलं असतं काहीही झालं तरी सुद्धा तू ब्लेम प्रियावरती जो ढकलणार आहेस त्या मतावरती ठाम राहा. तू सांगायचं की मी पैसे आणण्यासाठीच गेले होते आणि खून प्रियानेच केलाय. तेच सगळं ती आता बोलते. ती सांगते आज मी कोर्टासमोर कन्फेशन देऊ इच्छिते. अर्जुन सुभेदार यांनी जे काही डॉक्युमेंट सादर केले ते डॉक्युमेंट्स खरे आहेत. मी गेले होते तिकडे आश्रमामध्ये. हो, पण मी घाबरले होते. मी घाबरले होते की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे माझ्यावरती आरोप येईल. कारण प्रिया मला धमकी देऊन ब्लॅकमेल करत होती. ती मला धमकी देऊन ब्लॅकमेल करत होती की तू तिकडे होतीस आणि तू तिथे होतीस हे मी कोर्टासमोर सांगेन असं म्हणत तिने मला धमक्यांवरती धमक्या धमक्यांवरती धमक्या असं देऊन इतकं ब्लॅकमेल केलं होतं की मी एका पॉइंटला सॅच्युरेट झाले आणि त्यामुळे मी खोटं बोलले. हो, मी बोलले खोटं. मी कबूल करते मी खोटं बोलले, पण हे खोटं मी फक्त आणि फक्त माझ्या बचावासाठी बोलले. मी अजूनही सांगते मी कुणाचाही खून केलेला नाहीये. यावरती रविराज म्हणतात ही आता प्रियावरती तन्वीवरती उलटले. नक्की काय आहे म्हणजे ह्यांचं सगळं चाललंय तरी काय. आणि त्याच वेळेला प्रिया पण गडबडते. अर्जुन सांगायला लागतो जर का यांनी यांची बाजू मांडलेली आहे तर आपल्याला त्या ज्याच्यावरती आरोप करतायत त्या तन्वी किल्लेदार यांची पण बाजू मांडायला पाहिजे. यावरती मग आता अर्जुन म्हणतात जर का तिला तुम्हाला अडकवायचं होतं तर तुमच्या बाजूने साक्ष का बरं ती देती आहे, तुम्हाला का अडकवती आहे. यावरती साक्षी सांगते त्याचा सुद्धा खूप मोठा एक गोंधळ आहे. म्हणजे म्हणजे जे काही घडलंय ना ते सगळं सगळं आता इकडे ती सांगायला लागते माझी एकच चूक झाली की प्रियाने त्या रात्री मला पैसे न्यायला तिकडे बोलवलं आणि तिच्यावरती विश्वास टाकून मी तिकडे गेले आणि तिच्यावरती विश्वास टाकून ज्या वेळेला मी तिकडे गेले ना त्यावेळेला तिने मला अडकवण्याचा प्रयत्न केला आणि तिला हेच हवं होतं. तिला हेच हवं होतं. तिने मला या सगळ्यामध्ये आता पैसे घ्यायला बोलवलं आणि माझ्याकडून नंतर पण ती पैसे घेत राहिली. मला सांगत राहिली की तू इथे आहेस, मी जायच्या आधीच खून झाला होता. असं आता इकडे साक्षी सांगून मोकळी होते. अर्जुन म्हणतो काय तुम्ही नीट एक्सप्लेन कराल का. साक्षी सांगते हो, मी जायच्या आधीच खून झाला होता. मी तिकडे गेले त्यावेळेला ऑलरेडी खुनामध्ये लथपथ विलास तिकडे पडला होता आणि त्यावेळेला मी तिला विचारलं हे काय आहे, हे काय आहे, तर ती मला म्हटली हे बघ तूच त्याला मारलंस. यावरती मला ती असं अडकवायचा प्रयत्न करत होती आणि त्यानंतर मग ती सांगायला लागली खरं तर मधुभाऊनी त्याला मारलंय. तू मला वेळच्या वेळी पैसे दिलेस तर आणि तरच या सगळ्यामध्ये मी तुला वाचवेन असं आता ती मला म्हणाली आणि म्हणूनच मी आता घाबरले आणि तिला वेळच्या वेळी पैसे द्यायचं कारण काय, मी ट्रान्झॅक्शन पण दाखवू इच्छिते मी. आणि असं म्हणत ती आता कोर्टासमोर ट्रान्झॅक्शन प्रेझेंट करते. त्यावरती हे ट्रान्झॅक्शन ऑलरेडी अर्जुनने दाखवलेले असतात आणि त्यामुळे मग आता अर्जुन सांगायला लागतो की हे सगळे ट्रान्झॅक्शन आहेत ते बरोबरच आहेत. असं म्हटल्यावर ती प्रिया गडबडते आणि नागराज तिच्याकडे पाहायला लागतो. नागराजला कळतं की हा सगळा बळी दिलेला आहे तो म्हणजे महिपत शिकरेनी. प्रिया आता इकडे पाहायला लागते रविराजांकडे आणि रविराज प्रियाकडे पाहतात म्हणजे तू अजूनही पैसे घेत होतीस. असं म्हटल्यावर ती आता इकडे सांगायला लागतो लगेचच अर्जुन म्हणजे तुम्ही तिला कधीपर्यंत पैसे देत होतात. असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे सांगायला लागते साक्षी म्हणजे बघा ना तुम्ही तारीख तर बघा
पण यानंतर सुद्धा कॅशमध्ये पण दिलेत. तुम्ही CCTV बघितलेत ना कॅमेरे, मी तिला असेच कॅशमध्ये पण पैसे दिलेत. आता आपल्याच बाजूने हे सगळं जे चाललेलं असतं ते उलटवण्याचा प्रयत्न करत ती या सगळ्यामध्ये आता प्रियाला अडकवते. त्यानंतर अर्जुन म्हणतो, ठीक आहे, आपण यांची बाजू ऐकली, तर आपण जरा आता इकडे तन्वी किल्लेदार हिला सुद्धा कोर्टासमोर बोलवूया आणि तिची पण बाजू ऐकून घेऊया, असं आता मला वाटतंय. असं म्हणत अर्जुनने खूप मोठा बॉम्ब फोडलेला असतो. आता प्रियाला कोर्टासमोर बोलवलं जातं. पण त्याच तर रविराज प्रियाकडे पाहतात. तन्वी, काय आहे हे सगळं? मला तर काहीच कळत नाहीये. यावरती प्रिया म्हणते, बाबा अहो पैसे. यावरती रविराज म्हणतात, अगं पण पैसे तर तू घेतलेस, त्याचा रेकॉर्ड आहे ना तिच्याकडे, मग तू आता कसं खोटं बोलू शकतेस? आणि त्यानंतर मग आता या सगळ्यामध्ये इकडे लगेचच ती सांगायला लागते, नाही बाबा, काहीतरी मला अडकवण्याचा प्रयत्न चाललाय. रविराज म्हणतात, ठीक आहे, ठीक आहे, तू या सगळ्यामध्ये आता इकडे काहीही कर आणि त्यामुळे आता इकडे तू जा कोर्टामध्ये सरळ बोल, पण यावेळेला मी तुझी मदत करू शकणार नाही. त्यानंतर मग आता इकडे दामिनी येते. दामिनी सांगते, अर्जुन सुभेदार, तुम्ही केसला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करताय. जर साक्षी शिकरे सांगतेय की तिकडे गेली होती आणि खून आधीच झाला होता, मग तुम्ही खेळत बसा बाकीच्या लोकांसोबत. आता जे काही आहे ते, म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही बाकीच्या लोकांना हे सगळं बोलत बसा, साक्षीला निर्दोष सिद्ध करा. यावरती आता प्रियाला विटनेस बॉक्समध्ये बोलवल्यावरती प्रिया म्हणते, साक्षीला का निर्दोष सिद्ध करायचं आणि माझ्यावरती का सगळं खापर फोडलं जातंय? त्यावरती अर्जुन म्हणतो, तुम्हाला सुद्धा बोलण्याची संधी दिलेली आहे, तर तुम्ही या सगळ्यामध्ये आता बोला. तुम्ही बोलून जे काही सत्य आहे ते सत्य आता सांगा. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच प्रिया सांगायला लागते, हो, मी सत्यच सांगणार आहे. काही पैसे वगैरे द्यायला ही माझ्याकडे आली नव्हती. ही आश्रमात त्या दिवशी आली होती ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे पेपर घेण्यासाठी. हिने मला सांगितलं होतं की त्यावेळेला मला प्रॉपर्टीचे पेपर म्हणजे ह्या आश्रमाचे पेपर हवे आहेत आणि आश्रमाचे पेपर घेण्यासाठी ही तिकडे आली होती. आणि येताना ते आश्रमाचे पेपर शोधण्यासाठी विलासला हिने आता आणलं होतं. मुळातच विलासला हिने मलाच पेरायला सांगितलं होतं. हो, मीच विलासला नेलं होतं आश्रमामध्ये. विलासला मी आश्रमात नेलं कारण यांनी मला सांगितलं की हा आपला माणूस आहे, याला आश्रमात न्यायचं आहे. आश्रमात नेल्यावरती मग याने सगळं आता शोधून शोधून सगळं काढेल. आणि त्या दिवशी मला समजलं की हा त्यांचा माणूस आहे. तोपर्यंत मला माहीत नव्हतं. मी त्याला आश्रमात आणेपर्यंत मला माहीत नव्हतं. मला नंतर समजलं. आश्रमात मी त्याला आणलं ते पैशाच्या लालचेने. मी कबूल करते, त्याच्याकडे खूप सारे पैसे होते म्हणून मी त्याला आश्रमात आणलं. पण त्या रात्री मला समजलं की विलास यांचा माणूस आहे. तोपर्यंत मला काहीच माहीत नव्हतं. विलास आणि साक्षी एकत्र म्हणजे आम्ही दोघी आलो आणि त्यानंतर साक्षी आली तेव्हा मला हे सगळं समजलं. असं म्हटल्यावर ती प्रिया सांगते. आणि त्यानंतर मधुभाऊ गेले होते ते म्हणजे पैसे आणण्यासाठी. नगरपालिकेची फी भरायची होती आणि नगरपालिकेची फी भरायची होती. त्यासाठी मधुभाऊंना कोणता तरी एक माणूस पैसे देणार होता. आता खरं सांगायचं म्हटलं तर हे सुद्धा हिनीच प्लॅन केलं होतं. हिनीच मधुभाऊंना या सगळ्यावरती प्रेशर आणलं होतं आणि प्रेशर आणत आता हिनेच हे सगळं केलं होतं. आणि त्यामुळे आता इकडे हे सगळं घडलं. हिने आमचं आश्रम जप्ती केली आणि माझ्यावरती पण प्रेशर आणलं, तू हे सगळं कर नाही तुला रस्त्यावरती आणीन. आणि म्हणून त्या रात्री हिनेच तिकीट काढून दिली मला. एक एक करत प्रिया सगळं खरं बोलायला लागते. अर्जुन सुभेदार यांनी ज्याप्रमाणे पुरावे सादर केले त्याप्रमाणे आता इकडे हे सगळं खरं आहे. हिनेच आता आम्हाला तिकीट काढून दिली आणि ते सुद्धा पुरावे आहेत. आणि हिने तिकीट काढून दिली आणि मी घेऊन गेले आणि हिने मला विलासच्या सोबत घरी बोलवलं. त्यावेळेला थोड्या वेळातच साक्षी तिकडे आली होती, ऑलरेडी येऊन थांबली होती. आणि त्यानंतर साक्षीने या सगळ्यामध्ये आता तिकडे येऊन पेपर शोधायला लागले. थोड्याच वेळात मधुभाऊ आले. यावरती साक्षी म्हणते, ही खोटं बोलते, मी खून झाल्यानंतर पोहोचले. यावरती दामिनी सांगायला लागते, काय चाललंय मिलॉर्ड, केस वेगळ्याच ठिकाणी भरकटत चाललेली आहे आणि माझ्या आशिलावरती खोट्यावरती खोटे आरोप करतायत. मुळातच ही तन्वी किल्लेदार खोटारडी आहे, खोट्यावरती खोटं सांगत आहे. हिच्या गोष्टींवरती विश्वास ठेवून आपण कशा पद्धतीने कोर्टाचा वेळ वाया घालतोय. मुळातच हिने पहिल्या दिवसापासून खोटंच बोलत आलेली आहे ना. यावरती अर्जुन म्हणतो, एक मिनिट, पहिल्या दिवसापासून खोटं जर का तन्वी किल्लेदार बोलत आले तर पहिल्या दिवसापासून खोटं ही आता साक्षी शिकरे पण बोलत आले. त्यामुळे दोघींची बाजू कोर्टाने ऐकणं गरजेचं. त्यावरती मग आता इकडे साक्षी सांगायला लागते, ही मुलगी खोटारडी आहे. हिच्याबद्दल मी असं सत्य जाणते, ते सत्य कोर्टासमोर आणलं ना तर तुम्ही हिच्यावरती विश्वासच ठेवणार नाही. आता मात्र प्रिया गडबडते आणि प्रिया सांगते,
ते सत्य कोर्टासमोर येईल ना तेव्हा तुझा पण खोटारडेपणा समोर येईल. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, थांबा, हे अशा कोड लँग्वेजमध्ये गोष्टी करणं बंद करा. काय सत्य आहे हे समोर आलंच पाहिजे. यावरती दामिनी सांगते, 1 मिनिट. अर्जुन सुभेदार हे दोघींचं भांडण लावून आपला फायदा करून घ्यायची प्रयत्न करतायत आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मला तुम्हाला एक सांगायचं आहे की या सगळ्यामध्ये जो कोणी गुन्हेगार आहे तो आहे मधुकर पाटील आणि त्यांना सोडून तुम्ही हे सगळं करताय. असं म्हटल्यावरती सायली आता उभी राहते. मधुकर पाटील निर्दोष आहेत, आता तरी मान्य करा. त्यावरती अर्जुन म्हणायला लागतो, 1 मिनिट. आता मी सगळ्यांच्या समोर एक असा पुरावा आणणार आहे जो पुरावा त्या रात्री काय घडलं होतं हे सगळं सांगेल आणि त्यानंतर आता इकडे तो पुरावा आणण्यासाठी ऑलरेडी कोर्टाची परमिशन घेतली जाते आणि त्यानंतर तो पुरावा समोर येतो आणि साक्षी गडबडते. आता हा कोण नवीन? आणि त्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो, हा तो आय विटनेस जो त्या रात्रीपासून आश्रमातून गायब आहे. आता तुम्ही काय घडलं हे सविस्तरपणे सांगा. आता मात्र इकडे दोघींनाही खाली बसवलं जातं आणि तो आय विटनेस सांगतो, मी त्या रात्री तिकडे होतो, पण ज्या वेळेला इकडे महिपत शिकरे यांना समजलं त्यांनी माझ्या फॅमिलीला वेठीला धरलं, किडनॅप केलं आणि मला आता अज्ञात ठिकाणी नेलं. मला रोज व्हिडिओ दाखवला जायचा की तुझी फॅमिली अशी आहे आणि जर का तू या सगळ्यामध्ये कोर्टात जाऊन जर सत्य सांगितलंस तर तर तुम्ही या सगळ्यामध्ये आता म्हणजे तुला या सगळ्यामध्ये आता म्हणजे अडकवलं जाईल. असं म्हटल्यावरती त्यांनी मला सांगितलं तू काहीही बोलायचं नाही, म्हणून मी हे शहर सोडून निघून गेलो होतो आणि त्यानंतर मग आता या सगळ्यामध्ये जे काही घडलं ते मी आत्ता मला अर्जुन सुभेदार यांनी शोधून काढलं, कारण मी फक्त आता सरंजामेंना माहिती होतो म्हणून सरंजामेंनी मला पोलीस प्रोटेक्शन दिलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये आता म्हणजे मला फक्त एच करायचं आहे की सत्य सांगायचं आहे, पण मला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे. महिपत शिकरे मला मारतील. यावरती अर्जुन म्हणतो, काळजी करू नका, तुम्हाला कुणीही मारणार नाहीये. नक्की काय झालं सांगा. मग आता तो सांगायला लागतो की मुळातच मी आश्रमाच्या शेजारी राहत असतो आणि त्यामुळे लगेचच मला आश्रमातल्या गोष्टी कळतात. म्हणजे मुळातच या सगळ्यामध्ये आता तन्वी किल्लेदार या कधीही मधुभाऊंसोबत नीट वागल्या नाही आणि मधुभाऊंसोबत नीट न वागल्यामुळे या सगळ्यामध्ये मधुभाऊ नेहमीच तिला बोलायचे आणि ती दरवेळेला आश्रमामध्ये चुका करायची, दरवेळेला असं वेगवेगळ्या मुलांसोबत फिरणं वगैरे आणि त्यामुळे मधुभाऊंवरती तिचा ऑलरेडी राग होता. ही गोष्ट आम्हाला आश्रमातील सगळ्यांना माहिती होती, मला बाजूच्यांना पण माहिती होती. पण त्या रात्री ज्या वेळेला साक्षी शिकरे यांची गाडी तिकडे आली त्या रात्री ऑलरेडी हे 3 जण आतमध्ये होते आणि मधुभाऊ त्याच्यानंतर आले. हे 3 जण आतमध्ये काहीतरी शोधत होते आणि त्यानंतर मधुभाऊ जेव्हा जोरात बाहेरून ओरडले ना त्यावेळेला आम्हाला आवाज ऐकू आला आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता आम्ही बाहेर म्हणजे मी बाहेर आलो आणि बाहेर आल्यामुळे त्यावेळेला मधुभाऊ इतके चिडले होते की त्यांना आम्ही इतकं चिडलेलं बघितलेलंच नव्हतं. म्हणून मी आता पाहायला लागलो की नक्की काय झालंय. त्यावेळेला मधुभाऊ आत गेले आणि या सगळ्यांनी पसारा मांडून ठेवला होता आणि मधुभाऊंनी विचारलं हे काय आहे, तर साक्षी शिकरे म्हणायला लागली की मुळातच आम्हाला सगळे कागदपत्र द्या, म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा आम्ही हे सगळं म्हणजे तुम्हाला सोडून देऊ. यावरती मधुभाऊंनी नकार दिला. विलास आणि हिनी धमकी काढली, हिने हिच्या पर्समधून बंदूक काढली. तिकडे आता तन्वी लपून बसली होती आणि त्यानंतर हिच्याच पर्समधून बंदूक काढून या झटापटीमध्ये मधुभाऊंवरती ती बंदूक ताणत होती. म्हणजे आता या सगळ्यामध्ये आता मी पाहिलं की त्या रात्री काय झालं होतं ते आणि त्यानंतर मधुभाऊंना म्हणजे हिच्या घरातून गोळी झाडली गेली. मधुभाऊंनी डिफेंड केलं आणि त्याच वेळेला विलासला गोळी लागली. मधुभाऊ पाहतायत तो यांच्या डोळ्यादेखत पडला आणि मागून येऊन तन्वीने आता इकडे त्यांच्या डोक्यावरती वार केला आणि त्यामुळे इकडे आता मधुभाऊ बेशुद्ध पडले. मधुभाऊ बेशुद्ध पडल्यावरती तिने साक्षीला जायला सांगितलं. त्यानंतर मग सगळं साफसफाई केली, सगळे हे पुरावे पुसले. सगळं पुसून मधुभाऊंच्या हातामध्ये बंदूक दिली आणि विलासच्या मोबाईलमध्ये आता इकडे मेसेज केला. असं म्हटल्यावरती तो सांगतो हिने पुरावे मिटवण्याचं काम केलं आणि हिने हे करण्याचं काम केलं. असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच त्याने सगळी घटना सांगितल्यावरती इकडे कोर्टामध्ये
जज साहेब खूप मोठा निर्णय देतात आणि तो निर्णय म्हणजे एकाच वेळेला दोघींना दोषी, साक्षी ही खुनी तर खुनाचे पुरावे मिटवणारी प्रिया ही सुद्धा तितकीच दोषी, ही सुद्धा दोषी आणि साक्षी सुद्धा दोषी, दोघींनाही शिक्षा. साक्षीला तर आता जवळजवळ फाशीची शिक्षा होणार असते, तर प्रियाला आता काही वर्षांची जेल. दोघींनाही या सगळ्यामध्ये आता शिक्षा मिळालेली असते. अर्जुन आणि सायलीला न्याय. साक्षी आणि या दोघी जणी आता दयेची भीक मागत असतात. आम्ही काही नाही केलं आणि दोन मांजरींच्या भांडणामध्ये अर्जुनने आपला लाभ करून घेतलेला असतो आणि या सगळ्यामध्ये आता साक्षी आणि प्रिया या दोघी जणी आता जेलमध्ये चाललेल्या आहेत. मालिका एका छान रंजक वळणावरती आले आणि मालिकेतली ही सगळी वळणं पाहण्यासाठी जबरदस्त चॅनलला सबस्क्राईब